यांना प्रथम करते आणि सर्व भावांना त्रिवारवरती विशेषतः ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं माणूस बनवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाही त्रिवार वंदन. सन्माननीय मंच, आपण सर्व सुजाण बंधू आणि भगिनींनो, अगदी वेळ कमी मिळालेला आहे, परंतु त्याचंही सोनं करता आलं पाहिजे अशी माझी धारणा आहे. सरांनी नावच फार छान दिलं, नालंदा. ज्या नालंदाला आपण गमावलं, जी या भारत भूमीवरच नव्हे तर जगाचं एक ध्यानाचं केंद्रबिंदू होतं, ते नालंदा. नालंदा विश्वविद्यालय. नालंदा विश्वविद्यालय भारताकडे असल्यामुळेच भारत हा जगाच्या पातळीवर सर्वात पुढे असणारा देश, ज्ञानाचं आगर असणारा देश. सगळ्यांची पावलं या ज्ञानाकडच्या दृष्टीने जेव्हा पुढे पडायची तर ती पावलं शेवटी या जम्बूद्वीपावर आणि भारतावर येऊन पोहोचायची. ते नालंदा आपण गमावलं. पण बांधवांनो, आपण अतिशय धाडसी, करारी आणि धैर्यवान आहोत. अतिशय धारिष्ट आपल्यात आहे आणि म्हणून आपण पुन्हा निर्माण करण्यासाठी पुढे येतो, सज्ज होतो आणि त्याचंच आज प्रतिरूप आपल्याला दिसत आहे. षष्टी बाबी पुन्हा एकदा नव्यानं उभारी घेण्यासाठी आपण नालंदा अभियान कॅम्पसची निर्मिती केली आणि यासाठी खऱ्या अर्थानं मनापासून मला आभार मानावेसे वाटतात ते अनुप कुमार सर आणि त्यांची पूर्ण टीम. वामनदादा कर्डक म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. बांधवांनो, अशी चोख काम करणारी आणि चारित्र्य निर्माण करणारी, सोबतच समाजाचं दायित्व स्वीकारून सामाजिक भान निर्माण करणारी मुलं जर असतील तर त्या समाजाचं उद्याचं चित्र, भवितव्य हे निश्चितच उज्ज्वल असतं. आणि म्हणून अभियान सर किंवा अनुप सर आणि या सोबतच सगळी टीम, म्हणजे कपिल असो, निखिल सर असो, ही सगळी टीम ज्या धाडसानं काम करते आहे आणि ते अविरतपणे करते आहे, तर त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण त्यांचे आभारी असलो पाहिजे. ते यासाठी की वर्ध्यासारख्या एका छोट्याशा गावाच्या शेजारी आपण पुढे एक ग्लोबल स्तरावर नेणारं, म्हणजे ज्याचं वैश्विक स्तरावर ज्याची ओळख असेल असं एक इन्स्टिट्यूट आपण फॉर्म करण्यासाठी तयारी करतो आहे आणि त्यांना पुरेपूर सहकार्य करतो आहे. आज जे नालंदा अभियान कॅम्पस तुम्हाला एका छोट्याशा भिजाच्या रूपात दिसते आहे, पुढे निश्चितच त्याला उमेदीचे दिवस आहेत आणि खऱ्या अर्थानं त्याची जगभर ओळख मिळणार आहे. हे तेव्हाच शक्य आहे बांधवांनो, जेव्हा आपण या कॅम्पसला भरपूर मोठ्या प्रमाणात सहकार्य करून हातभार लावू आणि हे आपण करायला पाहिजे. ते यासाठी कारण प्रत्येक आई वडिलांच्या मनामध्ये एक हुरहुर आहे. त्याला असं वाटतं की माझा मुलगा हा एवढा चिंताग्रस्त का, कारण चरित्र निर्माण करणारी, संस्कार देणारी आणि पुढच्या काळामध्ये त्याच्या पोट्या पाण्याचे प्रश्न निर्माण जे झालेले आहेत ते निराकरण करणारी इन्स्टिट्यूट आपल्याकडे नव्हतीच. आणि आता जर ते होत आहे तर आपण भरपूरपणे म्हणजे सडळ हाताने या सगळ्या उपक्रमाला, इथल्या त्या कॅम्पसला मदत केली पाहिजे. आज ती वास्तू तुम्हाला छोटी दिसेल, कदाचित उत्तरोत्तर ती पुन्हा वाढणार आहे आणि यात कुणालाही दुमत नाही. कारण ज्या पद्धतीने सरांनी अनेक विहारांमध्ये भेट दिली आणि त्यामध्ये त्यांनी पाहिलं की हा जो समुदाय आहे तो हे जाणतो की बाबासाहेबांचं मिशन जर असेल तर त्यात सगळ्यात पहिला जो पिलर असतो तो ज्ञानाचा असला पाहिजे आणि हे ज्ञानाचं पिलर तयार होण्याचं काम करण्याचं काम या नालंदा अभियानामधून होत आहे. तेव्हा आपली सगळी मुलं ही उच्च शिक्षण झाली पाहिजे, मोठमोठ्या पदांवर गेली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल बांधवांनो, तर निश्चितच या इन्स्टिट्यूटला, या कॅम्पसला भरभरून मदत करा. आणि प्रतिकात्मक जसे आता एक प्रशांत जारोडे उभा होतो आणि पाहता पाहता एवढं मोठं वैभव उभं करू शकतो. हे प्रतिकात्मक नाव आहे. अनेक नावं मला घेता येईल, पण बांधवांनो की प्रामाणिकपणे जिथे काम होत असेल तिथे निश्चितच भरभरून प्रतिसाद मिळतो आणि हा प्रतिसाद आपण सगळेजण देऊया.
आपण सामाजिक स्तरावर नगण्य आहोत, आपण आर्थिक स्तरावर नगण्य आहोत. कुणाकडे कुणी करोडपती म्हटलं तर अगदी 1-2 लोक येतील. तेव्हा पुन्हा एकदा अशीच तिळते का होईना अगदी फुल नाही फुलाची पाकळी जे काही आपल्याला जमेल, महिन्याला जमेल ते सातत्यानं आपण जर देत राहिलो तर उद्याला जे आपल्या मुलांच्या भवितव्याला घेऊन येणारे प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकतो. त्यामुळे ती दान पार्वित आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊया, भरभरून दान करूया आणि अशा ठिकाणी दान करूया जिथे पुढे आपल्याला आपलं असं काहीतरी गौरवशाली आपण करून गेलो आहे, ज्याचा आपण नीव ठेवली, ज्याची आपण आधारशिला झालो किंवा ज्याच्यामध्ये मी एक पीठ उभारू शकलो, हे योगदान माझं आहे असं म्हणताना सार्थ अभिमान वाटेल. आणि उद्याला तुम्हाला तुमची मुलं जेव्हा विचारतील की बाबा आई किंवा तसं जे कोणी नातेवाईक असतो तुम्ही माझ्यासाठी काय केलं, तुम्हाला हे म्हणता येईल की बाबा रे मी वर्धेपासून अगदी 15 किलोमीटरवर असं एक इन्स्टिट्यूट उभा करण्यात मदत केलेली आहे, ज्यात उद्याची तुझी चिंता ही दूर होणार आहे. तर बांधवांनो, खूप सुंदर आपला समाज आहे ज्यामध्ये श्रम संस्कृती निर्माण करणारे आणि उभं करणारे आपले खोब्रागडे साहेब असतील, नागलोक सारख्या ठिकाणी धम्मप्रचारक म्हणून उभं करणारे आपले धम्मचारी लोकमित्र असतील किंवा नालंदा अभियान कॅम्पस मधून अनुप कुमार सरांनी जे पाठबळ उभं केलं, असे खूप चांगली टीम आपल्याकडे आहे. जराही निराश हताश होऊ नका, मात्र एक करा, अतिशय प्रामाणिकपणे जे काही काम कराल ते अतिशय प्रामाणिकपणे करा. जो व्यक्ती जे काम करत असेल त्याला ते तेवढ्याच गतीनं करू द्या. तुम्ही त्याला सहकार्य जरी करत नसेल तर मात्र त्यात दुही निर्माण करू नका, एवढी मात्र सार्थ मी मागणी करते. आणि आपला जो समाज आहे तो उद्याला उच्च विद्या विभूषित कसा होईल त्याकडे कटाक्ष ठेवा. आणि अशी जी मुलं आज सरांनी 2000 मुलं घडवली, ही 2000 मुलं जेव्हा आज पेबॅक टू सोसायटी करतात, पुन्हा एकदा नव्यानं या समाजात येऊ पाहतात, पुन्हा नव्यानं या समाजासाठी काही करू पाहतात, ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा असा इंटेलेक्च्युअल आपण सोसायटी तयार करू, असा इंटेलेक्च्युअल समाज तयार करतो. आणि म्हणून मला म्हणावं असं वाटतं की पुन्हा एकदा उच्च विद्या विभूषित आपली मुलं होण्यासाठी भरभरून सहकार्य कराल. आणि मला यात दुमत नाही की तुम्ही जाताना इथे सडळ हाताने मदत करणार आहात, सहकार्य करणार आहात. तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि आपली रजा घेते. जय भीम, जय